रत्नागिरी तालुका डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नेवळे येथील एकांत रिसॉर्टमध्ये पार पडले। प्रमुख आयोजक होते संदीपजी गावडे सर आणि या शिबिराला मार्गदर्शक म्हणून ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष शरदचंद्रजी गीते, त्याचप्रमाणे अभ्यासू नेतृत्व नंदकुमारजी मोहिते, माधवजी कांबळे, त्याचप्रमाणे शाखेचे अध्यक्ष हे अनेक मान्यवर उपस्थित होते। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे शिबिर पार पडलं। समाजाला दिशा देण्यासाठी अशा प्रशिक्षणाची आज गरज आहे। धन्यवाद। जय कुणबी, जय संविधान। आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। बंधूंनो, आता नुकताच कुणबी जोडो अभियान 2 डिसेंबरला आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये संपन्न झालं। कमी अवधीमध्ये चांगला रिस्पॉन्स आपण सर्व समाज बांधवांनी दिला। फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार झाला, प्रसार झाला आणि शहरापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे खंडाळापर्यंत चांगला रिस्पॉन्स। खंडाळा परिसरामध्ये अथक परिश्रम घेतलेले, वाटा तब्येत बरी नाही तरी आले ते वरती येथील प्रथमेश गव्हाणकर आणि त्यांच्या टीमने चांगली मेहनत घेतली आणि रॅली निघाली। तिकडे मोठी मिटिंगही झाली आणि सर्व तालुक्यामध्ये कुठेतरी मरगळ होती की त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं। आणि हे एकदाच नव्हे तर सरकारला पुढे व्हायला पाहिजे। नुसती कुणबी जोडो घेतलं आणि संपवायचं असं नव्हे, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये आता हे माहितीसाठी मी दिले फार्म, पण आपल्याला 10,000 फॉर्म छापायचे, प्रिंट करून घ्यायचे। प्रिंट करून दिल्या 2-3 दिवसात देतो। प्रिंट करून 2-3 दिवसात आम्ही देऊ तुमच्याकडे। पण त्याच्या अगोदर कुणी जर सांगितलं बा आमचं गाव घ्या, मी मगाशी म्हटलं नारेवाडा घेणार, मेरवी जांभळाट, लोणारची जांभळाट घेणार, अशी गावं आम्ही 2-4 भागातली ठरवली। शिरमाड एक गाव घेणार म्हणजे गोळ गावातलं, तर अशी गावं मी ठरवली। आणखी तुम्हाला असं जर वाटली हे आमचं गाव आहे निकषामध्ये बसू शकतं, अशी गावं घेऊया आणि त्या गावामधलं हा सगळा डेटा आपण जमा करूया। सगळीच आपण आता 200 गावं आमची आहेत। महाराष्ट्र मागे बसले, जरा पुढे या ना, शेवटी तर जरा पुढे या, आमची इज्जत राखा ना जरा पुढे। तर अशी या ना जरा पुढे, असं काय राहू काय, इकडे पुढे या, इकडे पुढे या जरा। तर अशी गावं आपल्याला निवडावी लागतील आणि त्या गावातल्या 25 गावातल्या म्हणजे 200 गावं नको, 25 गावं किंवा 20 गावं आपण निवडून हा डेटा जमा करून आपल्याला 15 दिवसात द्यायचा आहे। म्हणून उपस्थित माझ्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की जे निकष वाचले त्या निकषामध्ये मोडणारे जे गाव आहे तेच गाव आपण घेऊया आणि तिथला डेटा आपण पूर्णतः भरून देऊ। म्हणजे 100 कुटुंब असतील 100 फार्म दिली जातात, 500 कुटुंब असतील 500 फार्म दिली जातात। आता वैद्य साहेब म्हणाले की करपुडे गावामध्ये या, करपुडे गाव या निकषामध्ये बसेल आहे ना। करपुडे आता मोठं गाव आहे, 5,000 फार्म